नकारात्मक विचार तुम्हाला नकळत अपंग करत जातात. मनाने अपंग व्यक्तीला आधाराची गरज लागते. केलेल्या मदतीला कधीही उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण देव पाहतोय. तो त्या कामाचं फळ देईलच. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण पूर्णचंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते. न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही. आयुष्यात जगण्याची किंमत तेव्हाच कळते, जेव्हा समोर मरण दिसत असतं. सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात. अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची. सुई धागा हरवला नाही, पण हल्ली कोणी तो मागत नाही. कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तूशिवायची कुणाला गरजच वाटत नाही. दुसऱ्यांच्या सुखाला सुख आणि दुसऱ्यांच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांमधून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्हीही बदलतात. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य नक्कीच बदलते. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारखं सहनशील आणि अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतो. कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही आवश्यकता असते. संघर्ष करून मिळालेल्या गोष्टी पुढच्या आयुष्यातील बराचसा संघर्ष हा कमी करत असतात. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण जे मनात असतं ते नशिबात नसतं. आवडणारी नाती सांभाळून ठेवा, हरवलं की गुगलसुद्धा शोधू शकणार नाही. केलेल्या मदतीला कधीही उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण देव नक्कीच पाहतोय. तो त्या कामाचं फळ देईलच. उंबऱ्यात पाय अडकला की समजून जायचं, ह्या घराने आपल्याला आपलंसं करून घेतलं आहे ते. निरागस हास्य हे दुःखाची अनेक वलय संपुष्टात आणतं. कोणा मनुष्याच्या बाबतीत वाईट सांगणे, वाईट बोलणे हे साध्या लोकांचे गुण आहेत, पण वाईटात चांगलेपणा शोधणे हे आपल्यासारख्या खास लोकांचा गुण आहे. फक्त वही, पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजेच खरे शिक्षण होय. अर्ध्या अडचणींचे निवारण तेथेच होते, जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको, होईल सर्व ठीक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.